स्वागत आहे आशिष सरकी क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 11वी च्या इंग्लिश विषयाच्या कोर्स बुक विषयी म्हणजे टेक्स्ट बुक विषयी माहिती जाणून घेऊ. त्यामध्ये किती सेक्शन्स आहे, लेसन किती, पोएट्री किती, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेक्शन 1. इयत्ता 11वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये 4 सेक्शन दिलेले आहे. पहिला सेक्शन आहे तो प्रोज सेक्शन, दुसरा सेक्शन आहे पोएट्री, तिसऱ्या सेक्शन मध्ये आपल्याला रायटिंग स्किल्स आहे आणि चौथा सेक्शन जो आहे तो आहे ड्रामाचा. तर पहिला सेक्शन जो आहे प्रोजचा, त्यामध्ये एकूण 6 लेसन्स आपल्याला दिलेले आहे. त्या 6 लेसन्सची नावं आपण इथे जाणून घेऊ. युनिट फर्स्ट 1.1 सेक्शन फर्स्ट प्रोज. पहिला युनिट जो आहे तो पहिला लेसन जो आहे तो आहे बीइंग नेबरली नावाचा. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, त्याला रेडनी मार्क केलेला आहे मी. तर बीइंग नेबरली नावाचा हा पहिला लेसन आहे. दुसरा लेसन जो आहे तो आहे ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप. ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप हा दुसरा लेसन आहे. तिसरा लेसन जो आहे आपल्याला तो आहे द कॉल ऑफ दी सॉइल. कुठला? द कॉल ऑफ दी सॉइल हा तिसरा लेसन आपल्याला आहे. चौथा लेसन आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. पाचवा लेसन जो आपल्याला आहे तो आहे मिसेस अदीस. कुठला? मिसेस अदीस. सहावा लेसन आपल्याला आहे टायगर हिल नावाचा. टायगर हिल्स. टायगर हिल्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल याआधी कदाचित. हे काश्मीर मधलं नाव आहे. टायगर हिल्स म्हणजे टायगर नावाच्या तिथे वेगवेगळ्या पहाडी आहे. त्याबद्दल हा लेसन आहे टायगर हिल्स. फार इंटरेस्टिंग लेसन आहे हा. आता आपण सेकंड स्लाइड कडे वळूया. सेकंड जो सेक्शन आहे तो आहे पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला 6 पोएम्स बघायला मिळतील. पहिल्या पोएमचं नाव आहे द चेरी ट्री. दुसऱ्या पोएमचं नाव आहे द सोअर. तिसरी पोएम जी आहे आपल्याला ती आहे देअर इज अनदर स्काय. चौथी पोएम आहे वर्ड्सवर्थची अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. पाचवी पोएम आहे आणि फार इंटरेस्टिंग, फुल ऑफ सटायर. ही पोएम जेव्हा आपण डिटेल मध्ये शिकू तेव्हा तुम्हाला फार आनंद येईल. नोज वर्सेस आईज म्हणजे नाक आणि डोळे यांच्यातील युद्ध आपल्याला छोटं एक बघायला मिळेल. चष्म्यावरून हे युद्ध होतं की चष्मा कोणाचा, नाकाचा की डोळ्यांचा. त्यानंतर 6वी पोएम आहे द प्लॅनर्स नावाची. ही पोएम या वर्षीला पॅन्डेमिक जी सिच्युएशन झाली होती, जी महामारी होती कोरोनाची, त्यामुळे जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे, त्यामध्ये ही पोएम गाळलेली आहे. म्हणजे ही पोएम या वर्षीला आपल्या सिलेबस मध्ये राहणार नाही. पेपरमध्ये यावर क्वेश्चन्स येणार नाही. तसंच जो लेसन सुद्धा आहे बीइंग नेबरली प्रोज सेक्शन मधला पहिला लेसन, त्यावर सुद्धा आपल्याला कुठलेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाही या वर्षीला 11th. ती गाळलेली आहे या वर्षापुरती. ओके. तर हा झाला दुसरा सेक्शन पोएट्री सेक्शन. आता आपण माहिती जाणून घेऊया तिसऱ्या सेक्शन बद्दल. तिसरा सेक्शन जो आहे तो आहे रायटिंग स्किलचा आणि फार इम्पॉर्टंट सेक्शन आहे. एक्झाम मध्ये तर तुम्हाला याचं काम पडेलच, पण एक्झाम झाल्यानंतर प्रत्यक्ष जीवन जगताना सुद्धा तुम्हाला या सेक्शन मधील ज्या स्किल्स आहे, जे काही इथे पॉइंट्स दिलेले आहे किंवा जे इथे ऍड केलेलं आहे या बुक मध्ये, जसं पहिलं आहे एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज. म्हणजे तुम्हाला एक म्हण दिली जाईल, एक वाक्य दिलं जाईल, त्याला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे, त्याबद्दल लिखाण करायचं आहे, लिहायचं आहे.
दुसरा जो सेक्शन आहे, दुसरा जो युनिट त्यामधला युनिट आहे 3.2 तो आहे ब्लॉग रायटिंग. दुसरा जो युनिट आहे तो आहे ब्लॉग रायटिंग. ब्लॉग म्हणजे अनुदिनी, ठीक आहे, मराठीमध्ये त्याला अनुदिनी म्हणतात. 3.3 आहे त्यामध्ये ईमेल. 3.3 काय त्यामध्ये ईमेल्स. 3.4 इंटरव्ह्यू. बघा ही फार महत्वाची स्किल आहे. म्हणजे इंटरव्ह्यू कसा घ्यायचा याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल. ईमेल पण आजच्या जगात जगत असताना जी 3.3 आहे ईमेल्स, आजच्या जगामध्ये जे टेलिकम्युनिकेशन होतं, तर त्यामध्ये ईमेल हा एक फार महत्वाचा भाग आहे. 3.5 आहे फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू तुम्ही बघत असाल पेपरमध्ये वगैरे, लोकमतमध्ये किंवा कुठल्याही इंग्लिश पेपरला जर तुम्ही बघितलं तर फिल्म ज्या दिवशी रिलीज होते त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा रिव्ह्यू येतो. म्हणजे ऍक्टिंग कशी केलेली आहे, पिक्चर कसा आहे, बघण्यासारखा आहे की नाही आहे. त्याला 5 स्टार असतात. 5 स्टार पैकी 3 स्टार, 2 स्टार, 4 स्टार, 3.5 स्टार दिलेले असतात. त्यालाच म्हटलं जातं रिव्ह्यू करणं. ओके. 3.6 आहे द आर्ट ऑफ कम्पेअरिंग. द आर्ट ऑफ कम्पेअरिंग 3.6 मध्ये. आणि ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या सिलेबस मध्ये ऍड केलेली. यामुळे मुलांमध्ये स्टेजवर गेल्यानंतर कम्पेअरिंग कशी करायची, कॉन्फिडन्स कसा बूस्टअप करायचा, आपल्या क्राऊड जो असतो, ऑडियन्स जो असतो आपल्या समोर, त्यांना कसं फेस करायचं, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला 3.6 मध्ये मिळेल. असा हा रायटिंग स्किलचा पोर्शन आहे. ज्यामध्ये किती पार्ट दिलेले आहे, किती युनिट्स आहे असं जर आपण म्हटलं तर 1 2 3 4 5 6. ओके. यानंतर यानंतर जो लास्ट आणि फोर्थ सेक्शन आहे तो आहे ड्रामा बद्दल. कशाबद्दल? ड्रामा. यामध्ये 4.1 जर तुम्ही बघितलं, हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. कशाबद्दल माहिती दिलेली आहे? हिस्ट्री म्हणजे बेस जो आहे इंग्लिश ड्रामाचा त्याबद्दल माहिती दिलेली आहे. 4.2 द रायझिंग ऑफ द मून. हा ड्रामा आहे कुठला? द रायझिंग ऑफ द मून. 4.3 एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ ड्रामा. म्हणजे इथे कम्प्लीट ड्रामा दिलेला नाहीये, कारण की हा अ मिड समर नाईट ड्रीम्स मोठा ड्रामा आहे. तर त्यामधून काही एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे, काही पॅसेजेस घेतलेले आहे. तर एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ ड्रामा 4.3 मध्ये ए मध्ये आहे अ मिड समर नाईट्स ड्रीम. ओके. आणि बी मध्ये आहे अन एनिमी ऑफ द पीपल. तर असा हा आपला सिलेबस आहे. एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, ड्रामा सेक्शन म्हणजे सेक्शन 4 आणि सेक्शन 3 हे फार महत्वाचे आहे. कारण सेक्शन 3 आणि सेक्शन 4 हे दोन्ही सेक्शन 16 मार्कला आपल्याला एक्झाम मध्ये आहे. इट मीन्स इट कॅरीज 32 मार्क्स. सेक्शन कुठला? थर्ड आणि फोर्थ म्हणजे रायटिंग स्किल आणि ड्रामाचा सेक्शन. तर याच पद्धतीने आपण यानंतरचा व्हिडिओ डेप्थ मध्ये बघू. तो राहील प्रोज पोर्शनवर, प्रोज सेक्शनवर. असेच व्हिडिओ बघण्याकरता आपलं चॅनल आहे यूट्यूबवर आशिष सरकी क्लास. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग आशिष सरकी क्लास.